म्युच्युअल फंडमध्ये बरेच लोक लॉसमध्ये जात आहेत. म्युच्युअल फंडमधून पैसा बनत नाही, एसआयपी केली तरी सुद्धा चांगले रिटर्न मिळत नाहीत. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं बंद करणं कधीही चांगलं, असा एक समज लोकांच्या मनामध्ये बनताना आपल्याला बघायला मिळतोय. बरेच लोक असे तुम्हाला बघायला मिळतील ज्यांच्या मार्केटमधून पैसा बनतच नाहीये. पण असा एक वर्ग सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल ज्यांनी म्युच्युअल फंडमध्ये खूप चांगले रिटर्न्स कमवले. हे का होत आहे, कशामुळे होत आहे? जर तुम्हालाही चांगले रिटर्न मिळत नसतील तर त्या वाईट रिटर्न्सना चांगल्या रिटर्न्स मध्ये कसं कन्वर्ट करायचं, आणि हे करण्यासाठी माहिती असायला पाहिजे आपली चूक कुठे होते. हा एक व्हिडिओ तुम्हाला खूप काही सांगून जाईल, खूप काही शिकवून जाईल आणि यामधून जबरदस्त नॉलेज सुद्धा मिळेल. त्यामुळे या व्हिडिओला लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा, थोडंही स्किप करू नका. जर कराल तर खूप मोठं नुकसान करून घ्याल. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवत असतो. बेसिकली मार्केटचा जर तुम्ही अंदाज घेतला तर मार्केट चालतं कसं, तर मार्केटचे मुवमेंट अशा प्रकारे असतात. स्टॉक मार्केट अप अँड डाऊन कंटिन्युअसली करत असतं. एक्झॅक्टली असंच नाही बनणार, पण अप अँड डाऊन रेग्युलरली ते होत असतं. बरं, आता समजा मार्केट इथं सुरू झालं आणि मी ओव्हरऑल बोलतोय निफ्टी बद्दल. सो आपण जेव्हा निफ्टी बद्दल बोलतो तेव्हा निफ्टी 50 जो आहे तो ऑल दो 50 स्टॉक पासून जरी बनला असला तरी काही स्टॉकचं वेटेज जास्त, काही स्टॉक्सचं कमी आपल्याला बघायला मिळतं. सो ज्याप्रमाणे स्टॉक्स मुवमेंट करतील, विच इज कॉल्ड अंडरलाईंग ॲसेट. जे स्टॉक्स चांगले परफॉर्म करतात ते जर निफ्टीमध्ये असतील तर ऑब्व्हियसली निफ्टी पण चांगला परफॉर्म करेल. जर ते स्टॉक खराब परफॉर्म करतील तर निफ्टी सुद्धा खराब परफॉर्म करेल. हे बेसिक लॉजिक्स आहे. आता जे म्युच्युअल फंड्स आहेत, ज्या एएमसी आहेत, ॲसेट अंडर मॅनेजमेंट त्यांच्यात जे काही असेल ते पर्टिक्युलर स्कीम मध्ये असतं. उदाहरणार्थ लार्ज कॅप फंड. आता यामध्ये लार्ज कॅप स्टॉक्स मध्ये गुंतवणूक केली जाते आणि त्या लार्ज कॅप स्टॉक मध्ये गुंतवणूक केल्याच्या बदल्यात त्याची जशी मुवमेंट असेल, वेदर इट इज अपसाइड और डाऊन साइड, ते आपले रिटर्न बनतात. उदाहरणार्थ जर निफ्टी 50चे रिटर्न तुम्ही बघितले, 2007 साली निफ्टी जो होता तो समवेअर अराउंड 6400च्या रेंजमध्ये होता. तिथून डायरेक्ट तो 2014 साली, मी फेब्रुवारीमध्ये म्हणतोय, 6400ला निफ्टी पोहोचला. तुम्ही म्हणाल काय सांगता सर, दोन्ही सेम नंबर? हो, एक्झॅक्टली सेम. गेल्या या 7 वर्षांमध्ये इथे कुठल्याही प्रकारे रिटर्न बनलेले नाहीत. 0% रिटर्न बनलेले आहेत. सीएजीआर मी तुम्हाला सांगतोय. बरं, याच्या पुढे काय केस असू शकते? ऑक्टोबर 2021 पासून परत मी तुम्हाला लेटेस्ट उदाहरण देतोय. ऑगस्ट 2026 पर्यंत, मी 2026 इथे लिहीन जेणेकरून आपल्याला थोडासा अंदाज चांगला येईल. सो 2026 पर्यंत निफ्टी कुठून कुठे गेला? सो 18,500च्या रेंजला निफ्टी होता आणि तो जाऊन पोहोचला 2026 मध्ये 24,000च्या रेंजला. मग 18,000 वरून 24,000ला गेला. ही तर चांगली ग्रोथ झाली. इथे तर रिटर्न बनायला पाहिजेत, ऑब्व्हियसली बनायला पाहिजेत. गेल्या 5 वर्षांमध्ये या ओव्हरऑल निफ्टीने 5.3% रिटर्न तुम्हाला दिलेले आहेत. याचा अर्थ एफडी पेक्षाही खूप कमी रिटर्न मार्केट्समध्ये बनताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि एवढं मार्केट का खराब परफॉर्म करते हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण अजून काही उदाहरणं बघू आपण. 2025 मार्चमध्ये किंवा 2025च्या पेक्षा आधीचा एक उदाहरण आपण घेऊ, 2015चं घेऊ. 2015 मध्ये निफ्टी होता समवेअर अराउंड 9,000च्या रेंजमध्ये आणि तिथून डायरेक्ट मार्च 2020, मी कोविड बद्दल बोलतोय, एक्झॅक्टली मार्केट 7,500 पर्यंत खाली आलेलं होतं, ज्यांनी वर गुंतवणूक केली. ओव्हरऑल जर याचे इयर्स तुम्ही बघितले तर 5 वर्षांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल 12% रिटर्न आपल्याला मिळालेले आहेत. प्लस बिलकुल नाही, हे रिटर्न्स मायनस मध्ये आहेत. हो, एक्झॅक्टली मायनस रिटर्न निफ्टीने दिलेत ओव्हरऑल या 5 वर्षांमध्ये. सलग 5 वर्ष जर मला असे खराब रिटर्न मी लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्ट करून सुद्धा जर मिळत असतील तर या मार्केटमध्ये गुंतवणूक करून काय फायदा? एवढंच नाही तर 2007 साली, 2007 डिसेंबरमध्ये जर मी गुंतवणूक केली असती 6,400च्या रेट प्रमाणे, तर 2020 मध्ये याची व्हॅल्यू किती झाली असती? इथे जे मी 7चं उदाहरण दिलं होतं यालाच मी कंटिन्यू करतोय 14 पर्यंत न करता. समजा मी 2020 पर्यंत गुंतवणूक केली असती कोविड पर्यंत, तर याची व्हॅल्यू 7,500 झाली असती. म्हणजेच गेल्या 13 वर्षांमध्ये प्लस रिटर्न आहेत, पण ते 1.23%च आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, 1.23%च कसं? 6,400 वरून 7,500ला जर आपण मार्केट पकडलं तर समवेअर अराउंड 1,100 पॉईंटचा यामध्ये आपल्याला डिफरन्स पाहायला मिळतो, विच इज ग्रेट रिटर्न्स. पण जर तुम्ही CAGR म्हणजे काय, कंपाऊंडेड ग्रोथ, जर आपण अॅन्युअल कंपाऊंडेड ग्रोथ जर बघितली तर आपल्याला क्लिअरली समजेल की ही ग्रोथ व्याजावर व्याज चढत जातं. फॉर एक्झाम्पल, मला 10% व्याज मिळतंय, CAGR बरोबर आहे. 1 लाख रुपये गुंतवणूक केल्यानंतर त्याची व्हॅल्यू काय होणार? 1 लाख
10,000. 1,10,000 जर त्याची व्हॅल्यू झाली, मी तुम्हाला याच्याही पुढे इथे लिहून दाखवतोय जेणेकरून अजून चांगली क्लॅरिटी मिळेल. समजा मी 1,00,000 रुपये गुंतवले. हे किती वर्षासाठी गुंतवले? 1 वर्षासाठी गुंतवले. मला व्याजदर किती मिळणार आहे? तर 10% मिळणार आहे. ह्याची टोटल व्हॅल्यू जी बनेल ना, ती 1,10,000 रुपये बनेल. बट नेक्स्ट इयरला सेम मला 10% रिटर्न मिळत आहेत. तर किती व्याज मिळणार? तुम्ही म्हणाल 10,000. बिलकुल नाही. कारण ही व्हॅल्यू इथे येईल 1.1 लाख. कधी? 1 वर्षानंतर. परत मी पुढचे 1 वर्ष याला इन्व्हेस्ट करतोय आणि याला जर मला 10% रिटर्न मिळत आहेत, तर ओव्हरऑल मला 11,000 रुपये रिटर्न मिळणार आहेत. बिकॉज या 1,10,000च्या 10% म्हणजे 11,000 रुपये होतात. सो ओव्हरऑल जे माझे रिटर्न बनणार आहेत 1.21 लाख रुपीज. 1,21,000 रुपये बनणार आहेत. वाईज बरं असंच पुढेही चालत जाणार आहे. 1.21 लाख रुपये 1 वर्षासाठी परत यावर 10% म्हणजे 12,000 प्लस समथिंग यामध्ये परत ऍड होत जाणार आहेत, विच इज कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ. दरवर्षी कंपाऊंड होत माझी व्हॅल्यू पुढे वाढत जाते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे असंच पुढेही होत राहणार आहे का? मार्केटने खरंच खराब रिटर्न दिलेत का? आपण जसं इथे एक उदाहरण बघितलं, 2007 पासून 2020 पर्यंत जर मी गुंतवणूक करत चाललोय आणि तरी सुद्धा माझी जी ग्रोथ आहे ती फक्त 1% राहिली, तर 13 वर्षापेक्षा अजून लॉंग टर्म काय म्हणायचं? बाय राईट, होल्ड टाईट वगैरे वगैरे या ज्या कन्सेप्ट वॉरन बफेटच्या सांगितल्या जातात, या खरंच वर्क करतात का? हा प्रश्न तुमच्याही मनामध्ये आला असेल. पण याचं एक जेन्युइन उत्तर देतोय. जर मी प्रॉपर गुंतवणूक करत असेल, म्हणजे काय? जेव्हा मार्केट वाढतं त्यावेळेला गुंतवणूक करायची, जेव्हा मार्केट पडतं त्यावेळेला बाहेर पडायचं. यालाच म्हटलं जातं अतिशहाणपणा. यामुळेच आपलं नुकसान होत आहे. एक डेटा मी तुम्हाला सांगतो, तो डेटा बघा आणि त्यावरून तुम्हाला कळेल की लोक चूक नेमकी कुठे करतायत. हा डेटा तुम्हाला सांगतोय SIP स्टॉपेज. किती SIP बंद होतात हे मी तुमच्या समोर मांडतोय. पहिल्याच वर्षांमध्ये, फर्स्ट इयरमध्ये, हा डेटा आणि रिचमीचा डेटा जमीन आसमानाचा फरक आहे, तोही मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट इयरमध्ये 40% लोक पहिल्याच वर्षी बंद करतात. आणि तुम्हाला माहितीये, यातले समवेअर अराउंड 70% लोक अशी असतात ज्यांनी स्वतःचं डोकं लावून गुंतवणूक केलेली असते. 10% लोक असे असतात ज्यांना थोडंफार नॉलेज असतं आणि 20% लोक कोणीतरी सांगितलंय, ऍडवायझर आहे, प्रॉपर ऍडवायझरच्या गाईडलाईन्स नुसारच गुंतवणूक करतात. पण 80% मात्र जे ऍडवायझर कडून गेलेत ते बाहेर पडत नाहीत, कारण त्यांना सपोर्ट देणारा कोणीतरी असतो. मग यावरून एक चित्र क्लिअर होतं की एकाच वर्षात 40% लोक यातून बाहेर पडले. पण दुसऱ्या इयरमध्ये काय होतं, तर 2 वर्षांमध्ये समवेअर अराउंड हा आकडा वाढतो आणि 50% लोक यातून बाहेर पडतात. आता याचा अर्थ समजून घ्या. इथे 100 लोकांनी गुंतवणूक केली आहे. या पहिल्याच केसमध्ये समवेअर अराउंड 40 लोक यातून बाहेर पडले. दुसऱ्या वर्षी अजून 10 लोक बाहेर पडले, म्हणून याची टोटल किती झाली? 50% झाली. बरं, तिसऱ्या वर्षी काय होत असेल? चौथ्या वर्षी काय होत असेल? आपण जाऊ 5व्याच वर्षी डायरेक्ट. सो 5th इयरमध्ये समवेअर अराउंड 80% पीपल, 80% लोक यातनं बाहेर पडतात. जस्ट इमॅजिन, 80% लोक. आणि याच्या पुढचा शॉकिंग आकडा मी तुम्हाला सांगतो की जसं 10 वर्ष पूर्ण होतात, तर 10 वर्षाच्या आतच ऑलरेडी मोर दॅन 90%, म्हणजे कधी कधी हा आकडा 95% पर्यंत जातो. एवढी सगळी लोक मार्केटमधून बाहेर पडतात 10 वर्षात. याचा अर्थ फक्त 4-5%च लोक मार्केटमधून पैसा बनवतात आणि हा सेबीचा आकडा काही खोटा नाहीये. जर तुम्हाला मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल ना, तर थॉट प्रोसेस क्लिअर असायला पाहिजे. मी लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करतोय. जर शॉर्ट टर्मची गेम डोक्यात असेल, मी क्विक मनी बनवतो, लगेच मी बाहेर पडतो, तर याने पैसा कधीच बनणार नाही. यामध्ये मेजर प्रॉब्लेम कुठे येतो? आपल्याला वाटत असतं की मार्केटमधून पैसा इझिली बनतो, मार्केट वर जातं, लगेच आपण बाहेर पडणार, जर मार्केट खाली पडत असेल तरी मी बाहेर पडणार. या सगळ्यामध्ये आपलं खूप मोठं नुकसान होत असतं. म्युच्युअल फंड, स्टॉक्स मार्केट हे कशासाठी असतात? तर वेल्थ बिल्डिंग करण्यासाठी. इथे जर आपण शॉर्ट टर्म गेम खेळायला आलो ना, ट्रेडिंगचा प्रकार जर आपण इथे वापरायला सुरुवात केली ना, तर डेफिनेटली आपलं नुकसान होणार आहे. सो कुठल्याही प्रकारे डोक्यात हवा जाऊ देऊ नका, अन्यथा खूप मोठं नुकसान होणार आहे. आता अजून काही वेगळे आकडे मी तुमच्या समोर मांडतो. समजा जसं आपण 2008चं एक्झाम्पल बघितलं होतं. नोव्हेंबर 2008 मध्ये जर मी निफ्टीमध्ये गुंतवणूक केली असती, त्यावेळेला निफ्टीचा रेट समवेअर अराउंड 2,250च्या आसपास होता. आय एम टॉकिंग अबाउट 2008. आज निफ्टी 24,000 प्लस ट्रेड करतोय. सो जर मी याला होल्ड केलं असतं 2014 पर्यंत, तर याची व्हॅल्यू म्हणजेच निफ्टीची व्हॅल्यू 9,050ला पोहोचली असती. तुम्हाला माहिती आहे, यामधून फक्त 5 वर्षांमध्ये, आता याला 5 वर्ष पूर्ण होत नाहीत तरी सुद्धा यामधून 302% टोटल रिटर्न बनले असते. पण जर तुम्ही याला CAGR मध्ये कन्वर्ट केलं, तर 32% प्लस तुम्हाला याचं उत्तर आलेलं बघायला मिळेल. एवढा जबरदस्त CAGR मिळालाय. म्हणजे याचा अर्थ काय तुम्हाला कळाला? मागे जे होतं आणि आता जे आहे यामध्ये
खूप जमीन आसमानाचा फरक आहे. कुठे मायनस रिटर्न 12%, कुठे 1% चिल्लर प्लस रिटर्न, कुठे 0% फ्लॅट रिटर्न, आणि यामध्ये खूप मोठा फरक आहे. पण हीच इन्व्हेस्टमेंट जर मी होल्ड केली असती 2020 पर्यंत, तर निफ्टी पोहोचला होता 12,400 ला. परिणामी 451% रिटर्न बनले असते, तेही 11 वर्षांमध्ये. याचा सुद्धा सीएजीआर बघितला तर तो 16-17% दरम्यान येऊ शकतो. एवढे जबरदस्त रिटर्न यांनी डिलिव्हर केलेत. बरं, याच्याही पुढे फक्त निफ्टी कशाला बघायचं आपण, लार्ज कॅप निफ्टी 50 कशाला फक्त बघायचा, आपण थोडंसं स्मॉल कॅपवर नजर करू. जर निफ्टी स्मॉल कॅप तुम्ही बघितला तर याचा जो इंडेक्स आहे ना, निफ्टी स्मॉल कॅप 100, तर हा 2008 साली समवेअर अराउंड 1400च्या रेंजमध्ये होता. आणि हा 2021 ला कुठे गेला माहितीये, हा डायरेक्ट जाऊन पोहोचला 11,800च्या रेंजला. ह्यूज स्पाइक आला होता स्मॉल कॅपमध्ये. आणि याचे रिटर्न जर तुम्ही बघाल तर ते समवेअर अराउंड 742% आपल्याला बघायला मिळतात विदिन 13 इयर्स. आणि याचा जरी तुम्ही सीएजीआर काढला तरी सुद्धा हा 17-18%च्या दरम्यान येईल. बरं, एवढंच नाही, जर याला 2024 पर्यंत तुम्ही होल्ड केला असता ना, तर याची व्हॅल्यू किती झाली आहे, 19,600. परिणामी याचे ओव्हरऑल रिटर्न जर तुम्ही बघितले विदिन 16 इयर्स, तर तुम्हाला दिसेल 1300% रिटर्न यामध्ये बनलेले आहेत. ह्यूज रिटर्न आहेत, ह्यूज. असे रिटर्न बनणं एवढं सोपं काम नाही. आता यात एक गोष्ट तुमच्याही मनामध्ये प्रश्न ऑलरेडी निर्माण झालेला असणार आहे, मला माहिती आहे. मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. सो ब्रॉडर लेवलला तुमच्या डोक्यामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की निफ्टी तोच असाच मूव्ह करतोय. ज्या लोकांनी गुंतवणूक केली, ज्यांना रिटर्न कमी मिळाले, पैसा ज्यांचा बनला नाही, त्या लोकांनी काय केलं, तर त्यांची गुंतवणूक होते इथं, या लेवलला त्यांनी इन्व्हेस्ट केलं आणि याच लेवलला आपण ते कॅल्क्युलेट केलं. परिणामी हा रेंज किंवा इथं जी मुवमेंट आहे ती कुठेतरी त्याच झोनमध्ये असताना आपल्याला बघायला मिळाली. म्हणजे इथून मोठ्या प्रमाणात स्पाइक न आल्यामुळे या ठिकाणी आपल्याला रिटर्न्स मिळत नव्हते. पण ज्याने थोडा स्मार्टली गेम प्ले केला ना, त्यांनी काय केलं, तर त्याने गुंतवणूक इथं केली, बॉटमला गुंतवणूक केली. जर ही गुंतवणूक इथे झाली असती आणि इथे एक्झिट झाली असती, तर हा स्पाइक किंवा ही फास्ट मुवमेंट कॅप्चर करता आली असती. पण मी तुम्हाला याच्याही पुढे घेऊन जातो. सो ब्रॉडर लेवलला जर तुम्ही अंदाज बांधला तर तुम्हाला कळेल की एक्झॅक्ट बॉटम आणि एक्झॅक्ट टॉप हा कोणालाही सापडलेला नाहीये. लॉजिक सिंपल आहे, याच्या अपोजिट जा, याला मिक्स करण्याचा प्रयत्न करा. कसं, तर ऑप्शन आहे SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तुम्हाला इतिहास काय सांगतो माहितीये, जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं तर तुम्हाला कळेल गेल्या काही वर्षांमध्ये स्मॉल कॅप फंडनी 15% 27% रिटर्न दिलेत. नॉट अ जोक. 15% 27% अँड आय एम टॉकिंग अबाउट स्मॉल कॅप फंड. मिड कॅप फंड्सनी काय केलं, तर मिड कॅप फंड्सनी समवेअर अराउंड 12% 22% रिटर्न दिलेत. बरं, लार्ज कॅप फंडनी काय केलं, तर 10% 18% रिटर्न ऑलरेडी लार्ज कॅपने दिलेले आहेत. हे रिटर्न कसे पॉसिबल आहेत, बिकॉज ऑफ SIP. आता मी एक तुम्हाला जबरदस्त उदाहरण देतो आणि प्रॅक्टिकली समजावून सांगतो. बघा, मी एक असा ग्राफ ड्रॉ केला, यामध्ये हा सरळ वर जातोय असं आपण समजून घेऊ. सो ही जी लेवल आहे, मला याचा कलरही चेंज करावा लागेल. सो ही जी लेवल आहे, इथून अशी आपण एक लेवल ड्रॉ करत जाऊ, अशी एक लेवल ड्रॉ करू आणि अशी एक लेवल ड्रॉ करू. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण आता नंबर वाईज व्यवस्थित समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला अजून चांगला बेटर कॅल्क्युलेशनचा सेन्स मिळेल. समजा इथे व्हॅल्यू आहे ना 100 रुपये आहे, इथे जी व्हॅल्यू आहे ना 200 रुपये आहे, इथे जी व्हॅल्यू आहे 300 रुपये आहे. आता झालं असं, मी गुंतवणूक केली, फॉर एक्झाम्पल इथे मी इन्व्हेस्टमेंट केली, इथे माझी जी इन्व्हेस्टमेंट झाली आहे सेम युनिटसाठी, एक युनिटसाठी मी दिले 100 रुपये, इथं मला एक युनिट मिळालं, इथं माझी अजून एक गुंतवणूक झाली, इथं ओव्हरऑल मला एक युनिट मिळालं, आणि इथे एक गुंतवणूक झाली, इथे मला एक युनिट मिळाला. टोटल 3 युनिट्स मला इथं मिळालेले आहेत. सो या 3 युनिटसाठी मी किती पे केले, 100, 200 आणि 300. ओव्हरऑल याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर येणार आहे 500 रुपयांची गुंतवणूक. कळतंय तुम्हाला, मी परत एकदा सांगतो. इथं एक युनिट घेतला 100 रुपयाला मिळाला, इथं एक युनिट घेतला 200 रुपयांना मिळाला, इथे एक युनिट घेतला 300 रुपयांना, टोटल 500 रुपयांची गुंतवणूक झाली. पण आज त्याची व्हॅल्यू काय आहे 3 युनिटची, तर एका युनिटची किंमत 300 रुपये असल्या कारणाने 3 त्रिक 900 रुपये मी इथं कमवले. सो ओव्हरऑल जे आपलं प्रॉफिट आहे ते प्रॉफिट असेल टोटल 400 रुपयांचं. ऑलमोस्ट जेवढी मी गुंतवणूक केली ना त्याच्या 80% मला प्रॉफिट मिळालेलं आहे, विच इज रिअली ग्रेट आणि जबरदस्त. म्हणजे सलग मार्केटवर जायचं. आणि प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असते की आयडल सिच्युएशन अशीच असायला पाहिजे. पण आता एक्झॅक्ट मी याच्या अपोजिट एक तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. काय होतंय, मी गुंतवणूक केली इथं
पण माझा जो ग्राफ आहे ना, तो असा कुठेतरी जाऊन मार्केटनी इथं टच केला. आता इन बिटवीन सेम 3 इन्व्हेस्टमेंट मी केलेले आहेत. कशा केलेत? सो ज्या वेळेला मी गुंतवणूक केली, एक उदाहरण म्हणून मी सांगतोय, मी गुंतवणूक केली म्हणजे मीच केली असं समजायचा काही अर्थ किंवा तसा काही अर्थ काढण्याची बिलकुल गरज नाहीये. फॉर एक्झाम्पल इथं माझी गुंतवणूक होणार होती. एक किती रुपयांना झाली? ही पण आपण समजून चालू ₹80 झाली. इथं परत मार्केट इथंच आहे. गुंतवणूक किती झाली? प्लस ₹80 1 युनिट मी पर्चेस केलं. प्लस इथे मी आलो. त्यावेळेला याचा रेट किती झाला? समवेअर अराउंड ₹140 झाला असेल समजा. इथं आपण जाऊयात. आपण याला सोडून देऊ. इथं माझी गुंतवणूक झाली. सो 1 युनिट इथे, 1 इथे आणि 1 इथे मी असे पर्चेस केले. टोटल युनिट माझे 3च पर्चेस झालेत. पण यासाठी माझी जी गुंतवणूक आहे 8 दुनी 16, 200, ₹300 गुंतवणूक झाली. पण ₹300 गुंतवणूक करून याची व्हॅल्यू ओव्हरऑल कितीला पोहोचली? पहिले टोटल 3 युनिट बाय करण्यासाठी मला ₹300 गुंतवावे लागले आणि आज त्याची व्हॅल्यू ₹300 प्रति युनिट प्रमाणे टोटल ₹900 व्हॅल्यू बनलेली आहे. माझा प्रॉफिट कितीचा आहे? तर समवेअर अराउंड ₹600. इथं जे प्रॉफिट आहे ना, ते 80% होतं आणि इथं जे प्रॉफिट बनलंय माझं, ते 200% बनलेलं आहे. म्हणजे मी ₹300 डायरेक्ट ₹600 केले, व्हिच इज ग्रेट थिंग. सांगण्याचा मुद्दा काय आहे ना, की ज्या वेळेला मार्केट वर जात असतं, तेव्हा गुंतवणूक करा. मार्केट खाली जात असतं, तेव्हा त्याला विका. जेव्हा मार्केट वर जात असतं, जरा खर्च वाढवा तुमचा. काही प्रॉब्लेम नाही. एस-आय-पी सुरू आहे ना, सुरू ठेवा. आधी माझे जसे पैसे तुमच्याकडे येतील, थोडेफार ॲड करा किंवा इग्नोर करू शकता. पण जर मार्केट पडायला लागलं ना, एस-आय-पी 10,000ची आहे, 20,000 करायची. अजून एक्स्ट्रा लमसम ॲड करत जायचं. जेवढे पैसे ठोकता येतील तेवढे आत आपल्याला यामध्ये ठोकायचे आहेत. कारण यातूनच खरा पैसा बनतो. यामधूनच रिटर्न बनतात. थॉट प्रोसेस क्लिअर ठेवा, की मार्केट खाली गेलंय ना, मला डिस्काउंट मिळतोय. मार्केट वर जाताना काय होणार? महागाई असते. ज्या वेळेला आपण एखाद्या मॉलमध्ये खरेदी करायला जातो, तिथं काय मिळते आपल्याला? डिस्काउंट ऑफर मिळते. म्हणून आपण काय करतो? थोडं एक्स्ट्रा बाय करतो. कमी नाही करत, एक्स्ट्रा करतो. बिकॉज वी नो की ऑफर मिळते. ₹100 किलोचा तांदूळ मला ₹80 किलोने मिळतोय, ₹50 किलोने मिळतोय. मी एक्स्ट्रा पर्चेस करणार. काय कमी पर्चेस करताय? एक्स्ट्रा करताय. का? तर आपल्याला माहिती असतं याचे रेट परत 100ला जाऊन टेकणार आहेत. आज डिस्काउंट मिळतोय तर घेऊन टाकू. या थॉट प्रोसेसवर काम करणं खूप गरजेचं आहे. आणि या जर्नीमध्ये तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येऊ दे, आमच्याशी संपर्क साधू शकता आणि प्रॉपर रिचमीमध्ये फायनान्शियल प्लॅनिंगचं टूल सुद्धा आम्ही तुमच्यासाठी बनवलंय. त्याचा वापर करा आणि त्याचा वापर करून तुमचा प्लॅन बनवून त्याप्रमाणे गुंतवणूक करण्याची जर्नी सुरू करा. या व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, कारण त्यांनाही कळू दे गुंतवणूक कशी करायची असते आणि ॲक्च्युअल मार्केट काय आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.